आज मी करते आहे शोल्डर बॅग. तर त्याच्यासाठी मी हे काळ्या रंगाचं कापड वापरणार आहे आणि ते मी विकत आणलेलं आहे. हे असं काळ्या रंगाचं कापड आहे. तर ते माझ्या कुठल्या कपड्यातलं जुन्या कपड्यातलं उरलेलं वगैरे मी वापरत नाही आहे. आणि त्याला हे जे अस्तर लावते आहे ती माझी एक ओढणी होती काळ्या रंगाची, ती वापरायला योग्य अशी राहिली नाही, म्हणून आता मी त्याचा उपयोग अस्तरासारखा करणार आहे या बॅगसाठी. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणारे कापड. तर हे कापड मी कॉटनचं कापड आणलेलं आहे आणि थोडंसं जाड असं बघून आणलं. अगदी आपल्या ड्रेससाठी आपण जे कॉटन वापरतो तसं न आणता थोडंसं जाड असलेलं असं कापड आणलेलं आहे मी. आणि त्याचं लांबी आणि रुंदी मी 20x20 अशी ठेवलेली आहे. म्हणजे त्याची ही जी उंची आहे ती 20 इंच आहे आणि ही त्याची जी रुंदी आहे तीसुद्धा 20 इंच आहे. तर अशा पद्धतीने मी करणार आहे. आणि या बॅगसाठी मी असं ठरवलं आहे की याला मी चेन लावणार आहे एक बॅगसाठी. बहुतेक काळ्या रंगाची चेन माझ्याकडे असेल असं वाटतं आहे, तर बघते मी. तर काळ्या रंगाची चेन मी लावणार आहे. आणि हे अस्तराचं कापड आहे, अस्तर म्हणून मी वापरते आहे. हा माझी एक जुनी ओढणी होती कापडी कॉटनची अशी. तर त्याचा वापर मी आता अस्तराच्या कापडासाठी करते. कापड चांगलं आहे, अजून काही विटलेलं वगैरे तर नाहीच आहे, पण असं चांगलं जाड वगैरे आहे असं, म्हणून मी त्याचा वापर मी अस्तर म्हणून करते आहे आता. आणि ते सुद्धा मी चौकोनी आकारात कापून घेतलेलं आहे. तर त्याचीसुद्धा उंची जी आहे ती 20 इंच आणि रुंदी आहे ती 20 इंच असं मी घेतलेलं आहे. तर ह्या पिशवीसाठी मी करणार आहे आतल्या बाजूला एक लहान कप्पा करणार आहे, त्याला चेन नाही लावणार. आणि बाहेरच्या बाजूला मी आणखीन एक कप्पा करणार आहे पुढच्या बॅगच्या दर्शनी भागामध्ये. तर त्याला मी एक छोटा कप्पा लावणार आहे. त्याला चेन लावायची आहे खरं म्हणजे मला, पण माहीत नाही माझ्याकडे तेवढी लहान चेन आहे का नाही. तर आत्ता जर ती लहान चेन नसेल तर मी नुसताच तो कप्पा करीन, पण जर चेन असेल तर मी ती लहान चेन लावणार आहे त्याला. त्याच्यासाठी माझ्याकडे आता अजून हे एक कापड आहे. या कापडाचा वापर मी बाहेरचा कप्पा करण्यासाठी करणार आहे. दर्शनी भागाला जो मी एक छोटा असा चौकोनी खिशासारखा कप्पा करणार आहे ते मी या कापडाचा करणार आहे. आणि बॅगचे जे बंद आहेत, आता ही शोल्डर बॅग म्हणून मी करणार आहे, त्यामुळे मी त्याचे बंद आणखीन थोडेसे लांब घेणार आहे, म्हणजे ती खांद्यावर अडकवताना आपल्याला वापरता येईल अशी. तर ते बंद आणि तो एक कप्पा मी या कापडाचा करणार आहे. आणि आतल्या बाजूला जो मला कप्पा करायचा आहे तो मी या माझ्या कापडातून करणार आहे. फक्त हे कापड मी वापरताना तसं जाड कापड आहे, खूप अगदी पातळ नाही आहे. अस्तर म्हणून जरी मी वापरत असलं तरी तसं चांगलं कापड आहे. तर ते मात्र मी डबल घेऊन करणार आहे, म्हणजे तो कप्पा असा व्यवस्थित राहील आतल्या बाजूला. त्याच्यात आपल्याला काय त्या छोट्या कप्प्यामध्ये आपल्याला काय रुमाल ठेवता येईल, मास्क ठेवता येईल, किंवा काय सॅनिटायझरची बाटली वगैरे असं काहीतरी मावता येईल. आणि या बाहेरचा कप्पा एक लहान करणार आहे. तर अशा पद्धतीने मी ही एक बॅग तयार करणार आहे. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे हे कापड तर आहेच, हे मुख्य कापड, हे अस्तराचं कापड, नंतर ही कात्री, पट्टी. मी आखण्यासाठी आखण्यासाठी मी नेहमी पट्टी वापरते. म्हणजे असं काही नाही की मला सरळ रेघ मारता येत नाही, पण तरीसुद्धा एक प्रिकॉशन म्हणून मी आपली पट्टी वापरते. आहे तर कशाला नाही वापरायची. तर हा एक खडू मी वापरणार आहे, चॉक. तर आता हे काळं कापड असल्यामुळे मी पांढरा रंग निवडलेला आहे त्याच्यासाठी, कारण पांढऱ्या रंगाचं मार्किंग असं व्यवस्थित उठून दिसतं. तर अशा पद्धतीने इतक्या कमी साहित्यामध्ये एक छानशी आपली बॅग तयार होईल. तर ते आपण कसं करायचं ते आता आपण बघूया.
बॅगेच्या दर्शनी भागात मी जो खिसा शिवणार आहे, हा खिसा मी कापून घेतलेला आहे 5.5 इंच गुणिले 4 इंच असा. तर तो मी पहिल्यांदा लावून घेणार आहे अस्तर लावायच्या आधी. तर त्याच्यासाठी मी काय करणार आहे, त्याला अशी साईडला अशा चारी साईडला मी त्याला अशी पट्टी लावून घेणार आहे. म्हणजे हे कापलेला जो भाग आहे त्याच्यातून दोरे दोरे बाहेर निघत नाहीत. तर मी ती आधी पट्टी शिवून घेते आणि ती याला जोडणार आहे. तर हे असं मी खिशाला 3 बाजूला अशी पट्टी लावून घेतली अशी. आणि आता ही जी बाजू आहे ती मी त्या पिशवीच्या कापडाला अशा पद्धतीने शिवणार आहे अशी. म्हणजे मग तो आपला कप्पा हा असा दिसणार आहे. आता आपण मुख्य पिशवी शिवायला सुरुवात करूया. हे आपण कापून घेतलेलं कापड आहे, ते 20 इंच गुणिले 20 इंच असे त्याचे डायमेन्शन्स मी घेतलेली आहे. तर त्याला साधारण 1 इंच कडेपासून 1 इंच अंतर सोडून साधारण मी त्याला आधी अशा दोन्ही बाजूला टीप घालून घेणार आहे. तर या पिशवीच्या कापडाचे मी दोन्ही बाजूनी शिवून घेतले, अशा टिपा घालून घेतल्या. आणि हा असा तळाचा भाग आपला झालेला आहे. मी 1 इंच घेतलं होतं त्यामुळे हा इतकाच झालेला आहे, पण तेवढा मला पुरेसा वाटतो. तर अशा पद्धतीने झालेला आहे तो. अजून आपल्याला ही वरची दुमड घ्यायची आहे, ती मी 4 इंच घेणार आहे साधारण. तर 4 इंच घेईन ती. तर ती मला अजून शिवायची आहे. तर त्याच्या आधी मी हे खिसा जो पुढे कप्पा लावायचा आहे आपल्याला कापडी, तो मी अशा पद्धतीने तो शिवून घेतलेला आहे. त्याला 3 बाजूला मी अशा पायपिनीसारखे असे पट्टी लावून घेतली, म्हणजे ते दिसायला पण चांगलं दिसतं आणि कापलेलं कापड जे असतं त्याच्यातून अशा धागे बाहेर येत नाहीत. आणि ते आता मला या भागावर आधी लावायचं आहे. तर मी अजून अस्तर लावलेलं नाही आहे. तर अस्तर लावायच्या आधीच मी लावून घेणार आहे, कारण मग ते लावायला सोपं जाईल म्हणून. कारण एकदा अस्तर लावलं की मग ते परत आपल्याला त्याच्यावरून शिवणी घ्यायला लागते, ते दिसायला पण चांगलं नाही दिसत. तर मी असं हे लावणार आहे हा कप्पा. तर त्याच्यासाठी मी मोजून घेते अंतर आधी. तर आपलं रुंदी आहे याची 19 इंच आहे आता, बरोबर आहे. 19 इंच रुंद आहे. आणि ही पट्टी इथे आहे ना आपली, या इथे, त्या पट्टीपासून आपण खाली अंतर घेऊया मोजून. ते 12 इंच आहे. हे 19 इंच आणि हे 12 इंच आहे. म्हणजे आपल्याला 6 इंच त्याचा मध्यभाग यायला पाहिजे. आणि 19 इंचाचा मध्य म्हणजे 9 दुनी 18, 9.5 इंच. 9.5 इंचावर आपण आधी खूण करून घेऊया. ठीक आहे, 9.5 इंचावर. हा वरचा जो दुमडीचा जो 4 इंचाचा भाग आहे तो सोडून द्यायचा, तो मोजण्यात धरायचा नाही, कारण तिथपासून खाली मोजायचं. तर आता ही 9.5 इंच इथे येतं, 9.5 इंच असा अशी रेख घेऊया आपण. मध्यभाग म्हणजे हा 9.5 इंच झाला. आणि तळापासून आपल्याला अंतर पाहिजे 6 इंच आता, कारण 12 इंच आहे ना, या शिवणीपासून 12 इंच आहे. तर मग तो 6 इंच घ्यायचा आहे आपल्याला. तर 6 इंच म्हणजे इथे आला. तर हा बरोबर मध्यभाग आलेला आहे आपल्याला, हा मध्यभाग आला आहे. ठीक आहे. तर आता जोडताना कसं करायचं की या कापडाचा मध्य या मध्यावर यायला पाहिजे. ठीक आहे. हा जो असा जो दुमडून घ्यायचा आधी,
हा जो मध्यभाग आहे, आता आपल्याला ही हा बाजू लावायची नाही का, याला कापडाला आपण ही बाजू शिवणार आहोत. तर समजा आता मी इथे खूण करून घेते, आता अशी गरज नाही, अशी हा मध्यभाग आहे. तर तो मध्य जो आहे मध्यभाग, तो मी या पिशवीच्या मध्यभागावर मी ठेवीन अशा पद्धतीने. तो बरोबर मला तिथे यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे आता बघा कसं दिसतं. खालून 6 इंच आहे, वरून हे 4 इंच आणि अजून 6, बरोबर आहे. वरून पण 6 इंच आहे, खालून पण 6 इंच आहे. आणि मग हे मी हा जो भाग आहे तो असा करून शिवणार आहे, याला असा, म्हणजे हा असा बसेल. आणि मग ही बाजू आणि ही बाजू इथे शिवून घेणार आहे. त्याला मी खूण करून घेते, म्हणजे बरोबर त्या रेघेवर मला ते शिवायचं आहे. बरोबर आहे, असं. आणि ही बाजू मला या बाजूवर शिवायची अशी. असा माझा चौकोन इथे येणार आहे. असा मी हा जो कप्पा आहे तो असा इथे लावणार आहे, म्हणजे तो असा दिसायला चांगला दिसेल अशा पद्धतीने. आणि तसंच मी अस्तराचा जो शिवणार आहे, अस्तर शिवल्यानंतर मी या कापडाचा त्यालासुद्धा एक कप्पा शिवणार आहे. तर तो सुद्धा मी अशाच पद्धतीने शिवणार आहे. अस्तर आधी शिवून घेणार, अस्तराचा भाग, आणि त्याला हा कप्पा जोडून घेणार. म्हणजे हे 2 सेपरेट भाग करून घेणार आणि मग अस्तर या मुख्य भागाला लावणार आहे. तर आता मी अस्तर शिवते, हा कप्पा शिवते आणि अस्तराचा पण कप्पा शिवणार आहे. आता मी हे दोन्ही भाग शिवून घेतलेले आहेत, हा दर्शनी भाग आणि अस्तर. तर ते एकत्र मला जोडायचे आहेत. त्याच्या आधी मी बाहेरच्या बाजूला असा चौकोनी कप्पा शिवलेला आहे आणि तसाच कप्पा मी अस्तराला असा आतल्या बाजूला शिवलेला आहे अशा पद्धतीने. आता मी हे अस्तर लावते, याला जोडते आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं, तर ही शिवण बाहेरच्या ह्याची आणि ही शिवण ही एकत्र करायची आणि त्याच्यानंतर मी एक छोटी दुमड घेणार आहे अशी, आणि हा सगळा राऊंड शिवायचा. आणि त्याच्यानंतर आणखीन मी 4 इंचाची दुमड घेऊन हे शिवणार आहे आणि त्याच्यावर मग आपण पिशवीचे किंवा या बॅगचे जे बंद आहेत ते लावायचे आहेत. तर आता मी हा राऊंड शिवून घेते पिशवीचा. त्याचा जी दुमड आहे त्याची रुंदी एकसारखी असेल याची काळजी घ्यायची आणि या 2 शिवणी एकत्र जुळल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर मग ते अस्तराला चुण्या पडतात का. आता ही माझी बॅग आहे ती ऑलमोस्ट पूर्ण होत आलेली आहे शिवून. हे असं अस्तर लावलेलं आहे, त्याला हे दुमड घालून घेतलेली आहे आणि मी चेन पण लावली आहे, अशी काळ्या रंगाची चेन लावलेली आहे. आणि त्याला लावायचे बंद मी शिवून घेतलेले आहेत. ते काय केलं आहे, आतून दोन्ही बाजू असं शिवून घेतल्या आणि नंतर म्हणजे उलट बाजूनी शिवून घेतलं आणि नंतर या स्टिकच्या साहाय्याने ते कापड पुश करून उलटं करून घेतलं आणि अशा पद्धतीने ते बंद तयार झालेले आहेत. आणि ते बंद जोडण्यासाठी मी त्या पिशवीवर असे मार्किंग करून घेतलेलं आहे दोन्ही बाजूनी, म्हणजे आपले एक समान जागेवर एक समान डिस्टन्समध्ये ते बंद जोडले जातील. तर आता मी ते हे बंद असे जोडणार आहे, 2 बाजूला 2 बंद, आणि म्हणजे मग ही पिशवी
माझी शिवून कंप्लीट झाली. करू आता हे बंद शिवते मी. हे जे मार्क केलेली लाईन आहे त्याच्या साईडला मी ठेवलं आहे आणि मी आता पूर्ण शिवून घेते ते. अशी ही माझी कापडी पिशवी तयार झालेली आहे आणि त्याला पुढे कप्पा आहे. हे असे बंद लावलेले आहेत अशा पद्धतीने. हा पुढे कप्पा आहे आणि चेन लावली आहे मी त्याला. अशी चेन लावलेली आहे त्याला आतमध्ये आणि त्याच्यामुळे आणि बंद हे असे खालपासून लावलेले आहेत अशा पद्धतीने. असे बंद लावलेले आहेत. ही चेन आहे ती आपल्याला म्हणजे प्रवासाला वगैरे जाताना ही अशा पद्धतीच्या पिशव्या खूप उपयोगी होतात. कारण आपल्याला विविध वस्तू घेऊन जायच्या असतात आणि त्याच्यासाठी असं बंद अशी पिशवी चांगली असते, उपयोगी अशा पद्धतीने. हा एक कप्पा मी केलेला आहे, अस्तराला लावलेला आहे तो. आणि हे अस्तर आहे काळ्या रंगाचं. ही चेन आहे आणि हे बंद. तर अशा पद्धतीने माझी ही पिशवी तयार झाली. पूर्वी मला आठवतं आहे की याला अशा पद्धतीच्या पिशव्यांना पूर्वी शबनम बॅग्स म्हणायचे. जेव्हा कॉलेजमधली मुलं मुली हमखास अशा पद्धतीच्या पिशव्या घेऊन कॉलेजमध्ये किंवा असं जायचं, म्हणजे पद्धतच होती. याला शबनम बॅग का म्हणायचे मला माहीत नाही. कदाचित कुठल्या तरी सिनेमामध्ये वगैरे ते वापरलेलं असेल, पण याला शबनम पिशवी किंवा शबनम बॅग म्हणायचे आणि खूप पॉप्युलर होती आणि खूप त्याचा यूज होता. म्हणजे हे प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे यायच्या आधी तर अशाच पद्धतीच्या पिशव्या सगळेजण वापरायचे. तर ही बॅग मला खूप उपयोगी वाटते, कारण मला बरेचदा प्रवासाला वगैरे पण जायला लागतं आणि लांबचा प्रवास असेल की आपल्याला बरोबर बऱ्याच वस्तू पण घेऊन जायला लागतात. अगदी औषधं क्रीमपासून सगळंच न्यायला लागतं. तर आणि कुठल्याही दुसऱ्या गावी जायचं तर आपल्याला नेहमी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू आपल्याबरोबर असणं चांगलं, नाही का? प्रत्येक वेळी कुठे दुकानात जाऊन विकत घ्यायचं किंवा कोणाकडून तरी उसणं घ्यायचं ते बरोबर नाही. त्यामुळे बऱ्याच वस्तू मला प्रवासात असताना माझ्याबरोबर घेऊन जायला लागतात आणि अशा वस्तू घेऊन जाण्यासाठी अशा प्रकारची पिशवी मला खूप उपयोगी वाटते. आणि याचा उपयोग आहे म्हणजे नुसती आपली काहीतरी हाऊस म्हणून, क्राफ्टचा प्रोजेक्ट म्हणून केली आणि ठेवून दिली असं नाही. तर याचा वापर पण मला अत्यंत चांगल्या पद्धतीने मी करू शकते. तर ही अशी पिशवी कोणीही करू शकतं ॲक्च्युली, कारण करायला खूपच सोपी आहे. त्याला खर्च खूप कमी लागतो आणि वेळ पण खूप कमी लागतो आणि अवघड काहीच नाही आहे त्याच्यामध्ये. परत ही कापडी पिशवी असल्यामुळे धुता येते व्यवस्थित, म्हणजे वापरायलासुद्धा खूप चांगली आहे. तर अशा पद्धतीची पिशवी आपण वापरायला काहीच हरकत नाही. अशी पिशवी.